हॅलो. युनिट्स अँड मेजरमेंट्सचं आजचं आपलं हे 9वं सेशन आणि या 9व्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत कॉम्बिनेशन ऑफ एरर्स आणि त्याच्या अंतर्गत आपण 3 प्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे एरर्स इन सम अँड डिफरन्स, त्यानंतर बघणार आहोत एरर्स इन प्रॉडक्ट अँड डिव्हिजन आणि त्यानंतर बघणार आहोत एरर्स ड्यू टू पॉवर म्हणजेच इंडेक्स ऑफ मेजर्ड क्वांटिटी. सुरुवात करूया आपण एरर्स इन सम अँड डिफरन्स पासून. तर सम अँड डिफरन्स याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला आपण दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी घेऊ तेव्हा. तर समजा आपण असं केलं की दोन फिजिकल क्वांटिटीज घेतल्या ए आणि बी, तर त्याच्यामध्ये जर डेल्टा ए आणि डेल्टा बी एवढे मीन ॲब्सोल्यूट एरर्स असतील तर आपल्याला ज्या व्हॅल्यू मिळणार आहेत त्या काय असू शकतात, तर ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए आणि बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी. आणि समजा मग या ए आणि बी यांचा रिझल्टंट झेड असेल, म्हणजे भले ती सम असेल किंवा डिफरन्स असेल, पण यांचा येणारा जर रिझल्ट झेड असेल तर आपण याच्यातला ॲब्सोल्यूट एरर जो आहे तो आपण या केसमध्ये रिझल्टचा ॲब्सोल्यूट एरर हा डेल्टा झेड असेल. सो समजा आपण हे असं लिहिलं की झेड इज इक्वल टू ए प्लस ऑर मायनस बी, तर या डेल्टा झेडसाठी कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज पॉसिबल होऊ शकतील, तर ए मधला जो एरर आहे हा दोन्ही साईडने आहे, म्हणजे काय प्लस डेल्टा ए पण असू शकणार आहे आणि मायनस डेल्टा ए सुद्धा असू शकणार आहे. तसंच बी मधला जो एरर आहे तो प्लस डेल्टा बी सुद्धा असणार आहे आणि मायनस डेल्टा बी सुद्धा असणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाचे हे दोन दोन जे ऑप्शन्स आपल्याला समोर मिळत आहेत त्याच्यावरून आपण एकूण डेल्टा झेडसाठी 4 पॉसिबल केसेस काढू शकतो. कुठल्या कुठल्या आहेत बघा. देर आर 4 पॉसिबल व्हॅल्यूज फॉर डेल्टा झेड. प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी, प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी, त्यानंतर मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी आणि चौथी केस आहे मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. सो जिथे प्लस मायनस त्याच्या कॉम्बिनेशनने आपल्याला एकूण 4 व्हॅल्यूज मिळू शकतात डेल्टा झेडसाठी. पण जर मग आपण बघितलं तर आपण मॅक्सिमम जो एरर आपण लिहितो, मॅक्सिमम ॲब्सोल्यूट एरर, तो या केसमध्ये काय होईल, सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुणाची असणार आहे, तर ऑब्व्हियसली डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजे आपल्या केसमध्ये आपण जे 2 नंबरला लिहिले प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी, ही काय असणार आहे आपली मॅक्सिमम ॲब्सोल्यूट एरर असणार आहे. सो हेन्स मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट एरर इज डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी इन बोथ द केसेस. म्हणजे भले तुम्ही ए प्लस बी घ्या किंवा ए मायनस बी घ्या, जो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट एरर असेल ती काय असेल, डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजे बघा मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा डेल्टा ए तुमचा 0.01 आहे आणि डेल्टा बी तुमचा 0.02 आहे. तर पहिल्या केसमध्ये काय होईल बघा, 0.01 मायनस 0.02, म्हणजे याचं उत्तर किती येईल, मायनस 0.01. बरोबर आहे. आता हे झालं पहिल्याचं उत्तर. मग त्यानंतर काय होईल बघा, तर दुसरा ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेला काय होईल, तर 0.01 प्लस 0.02 म्हणजे किती होईल, 0.03 होईल. त्यानंतर तिसरी केस समजा आपण बघितली तर किती होईल, 0.01 आणि 0.02 हे दोन्ही मायनस चिन्ह असल्यामुळे 0.03 येतील पण मायनसने येतील. आणि चौथी जी व्हॅल्यू आहे ती काय बघा, मायनस 0.01 प्लस 0.02 म्हणजे किती येईल, प्लस 0.01 येईल. म्हणजे 4 व्हॅल्यूज कुठच्या झाल्या, तर 0.01 मायनसमध्ये, त्यानंतर प्लस 0.03, त्यानंतर मायनस 0.03 आणि मग प्लस 0.01. सो या जर 4 व्हॅल्यूंचा आपण विचार केला तर मोठी व्हॅल्यू कुठची असणार आहे, डेफिनेटली प्लस 0.03 म्हणजेच डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. बेरीज असेल
किंवा वजाबाकी असेल, सम असेल किंवा डिफरन्स असेल, तरी आपण हाच फॉर्म्युला वापरणार आहोत. सो दुसरा पार्ट आहे बघा, एरर्स इन प्रॉडक्ट अँड डिव्हिजन. सो ज्या वेळेला गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, तर त्यावेळेला आपण काय करू शकतो एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर समजा ए इंटू बी असा एक प्रॉडक्ट असेल, समजा झेड इज इक्वल टू ए इंटू बी, आणि जर ए आणि बीच्या व्हॅल्यू समजा मग अशी म्हटलं तशा ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए आणि बी प्लस ऑर मायनस डेल्टा बी असेल, तर जो मॅक्सिमम एरर जो काढणार आहोत आपण, मॅक्सिमम रिलेटिव्ह एरर इन झेड, तो काय असणार आहे बघा. तर डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. सो सिंपल एक फॉर्म्युला आहे. आपल्याला काय करायचं आहे, जर गुणाकार असेल, अगदी भागाकार असेल, तरीही हेच करणार आहोत आपण. काय करणार आहोत, तर जर दोन संख्या असतील तर आपण काय करणार आहोत, त्याची जी ओरिजिनल व्हॅल्यू असेल आणि त्याच्यामधला जो एरर आहे तो आपण न्यूमरेटरमध्ये लिहिला आहे आणि ओरिजिनल व्हॅल्यू जी आहे ती आपण डिनॉमिनेटरमध्ये घेतली आहे आणि मग ह्यांची आपण बेरीज करणार आहोत. इथे भागाकार आहे म्हणून वजाबाकी करणार नाही आहोत. सो गुणाकार आणि भागाकार दोघांनाही सेम फॉर्म्युला अप्लाय होईल. डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. सो इथे मी फक्त दोनच आपण एलिमेंट्स कन्सिडर केले होते, ए अँड बी. सो जर याच्यापेक्षा जर जास्त असतील टर्म्स तर डेफिनेटली अजूनही प्लस अँड सो ऑन या पद्धतीने ते जाईल. पण म्हणजे एका टर्ममधला जो रिलेटिव्ह एरर असणार आहे तो आपल्याला किती मिळणार आहे, डेल्टा ए अपॉन ए असा मिळणार आहे. तर त्यानंतर आपण बघूया दुसरा जो तिसरा प्रकार आहे बेसिकली, तो काय आहे, एरर्स ड्यू टू पॉवर म्हणजेच इंडेक्स ऑफ द मेजर क्वांटिटी. समजा एखाद्या संख्येची पॉवर आहे किंवा त्याचा इंडेक्स आहे काहीतरी लिहिलेला, तर आपण काय करणार बघा. समजा असं झालं, इफ झेड इज इक्वल टू ए रेस टू पी इंटू बी रेस टू क्यू डिवायडेड बाय सी रेस टू आर. सो हा विचार करू नका तुम्ही की सी न्यूमरेटरमध्ये आहे की डिनॉमिनेटरमध्ये आहे. डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू बघा काय लिहिलं, पी डेल्टा ए अपॉन ए प्लस क्यू डेल्टा बी अपॉन बी प्लस आर डेल्टा सी अपॉन सी. म्हणजे न्यूमरेटरमध्ये असो किंवा डिनॉमिनेटरमध्ये असो, आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा जो इंडेक्स आहे तो आधी लिहायचा आहे आणि मगाशी जसं इथला एरर कॅल्क्युलेट केला आहे तसा करायचा आहे. थोडक्यात तितक्या वेळा तो एरर ॲड होणार आहे. समजा इथे नुसताच ए होता, इथे ए स्क्वेअर असेल, तर हा जो इथला आपण एरर मगाशी जो कॅल्क्युलेट केला होता त्याला 2 ने गुणावं लागेल. समजा रेस टू 3 असेल तर इथे पीची व्हॅल्यू काय होईल, 3 होईल. सो याच पद्धतीने जर इथे 3 टर्म्स दिल्यात म्हणून इथे 3 वेळा लिहिले. समजा अजून एक्स्ट्रा टर्म असत्या तर त्या पद्धतीने जसं मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने तो फॉर्म्युला इथे लिहिता आला असता. सो सिंपल 3 फॉर्म्युले आपल्या समोर आहेत आणि याचा वापर करून आपण 2 न्यूमरिकल बघणार आहोत. पुस्तकामध्ये सोडवलेली आहेतच, पण प्लस काही होमवर्कला जी तुम्हाला एक्सरसाइजमध्ये असतात त्यातली न्यूमरिकल जी आहेत त्यातलं एक न्यूमरिकल तुमच्या समोर ठेवतोय बघा. इफ द लेंथ ऑफ सिलेंडर इज एल इज इक्वल टू 4 प्लस और माइनस 0.001 सेंटीमीटर, रेडियस आर इज इक्वल टू 0.0250 प्लस और माइनस 0.001 सेंटीमीटर and mass m is equal to 6.25 plus or minus 0.01 gram. So calculate the percentage error in the determination of the density. So basically आता जे आपण बघितलं ते मॅक्सिमम रिलेटिव्ह एरर बघितला होता आणि आपल्याला पर्सेंटेज एरर विचारला आहे. पर्सेंटेज एररसाठी काय करावं लागेल, आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह एरर इंटू 100 म्हणजे पर्सेंटेज एरर, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करणार आणि मग आपण त्याच्यावरून पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करणार. सो बेसिकली आता आपल्याला डेन्सिटी काढायला सांगितली, म्हणजे डेन्सिटीमध्ये काय होणार आहे बघा. डेन्सिटी कशी काढणार, तर मास अपॉन व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कुणाचा आहे, तर सिलेंडरचा आहे. तर सिलेंडर त्याचा फॉर्म्युला काय व्हॉल्यूमचा बघा, पाय आर स्क्वेअर एल. म्हणजे याचा अर्थ पाय हा कॉन्स्टंटच आहे त्यामुळे ती व्हॅल्यू काही बदलणार नाही, पण आरचा दुसरा घात आहे आर स्क्वेअर, बरोबर ना. म्हणजे मगाशी जो आपण आता तिसरा प्रकार जो बघितला होता इंडेक्सचा, त्याच्यानुसार इथे आरचा घातांक 2 आहे, आरचा इंडेक्स 2 आहे हे एवढं लक्षात घ्या. आणि एलचा इंडेक्स एकच असणार आहे, मासचा पण इंडेक्स एकच असणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आरचा इंडेक्स 2 आहे हे लक्षात ठेवा. हे तुमच्या एक्सरसाइजमधला जो क्वेश्चन नंबर 3 आहे न्यूमरिकलचा, त्यातलं 12वं न्यूमरिकल आहे, पेज नंबर 12वरती तुमच्या समोर ते ठेवलेलं आहे. तर ते कसं सोडवायचं ते फक्त आता बघूया, कारण पुस्तकात जी सोडवलेली आहेत ती ऑलरेडी तिथे सोडवून दाखवलेलीच आहेत. फक्त हे एक न्यूमरिकल तुमच्या समोर ठेवते, कसं करायचं बघा.
तर आपल्याकडे जे दोन फॉर्म्युले आहेत ते पहिल्यांदा तुमच्या समोर ठेवतो मी. डेल्टा झेड अपॉन झेड इथे आहे तो, आणि जो दुसरा आपण घेतला होता जो तिसऱ्या पार्टमध्ये तो फॉर्म्युला समोर ठेवतो, डेल्टा झेड अपॉन झेड, जर इंडेक्सच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर. आता इथे काय होईल बघा, तर एलसाठी जेव्हा आपण बघणार आहोत बरोबर ना, तेव्हा सिम्पल कंडिशन काय होईल, एल आणि एमसाठी तिथे काही इंडेक्स वगैरे काही नाही आहे, फक्त इथे आपल्याला असं दिसणार आहे बघा की जेव्हा आर स्क्वेअर येईल तेव्हा इथे आर जो आहे त्यावेळेला इथला जो तुमची पीची जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, स्क्वेअर असल्यामुळे इथे 2 असणार आहे. सो जनरलाइज काय होईल ते तुमच्या समोर ठेवतो बघा काय होईल ते, डेल्टा रो अपॉन रो. सो डेन्सिटी आपण कॅल्क्युलेट करतो म्हणून अशा पद्धतीने लिहिलं आहे, इज इक्वल टू लेंथसाठी सिम्पल राहील डेल्टा एल अपॉन एल प्लस 2 इंटू डेल्टा आर अपॉन आर. हा 2 का आला तर मी जे तुम्हाला म्हटलं, कारण पाय नंतर इथे आर स्क्वेअर आहे म्हणून इथे 2 इंटू डेल्टा आर अपॉन आर आला. ठीक आहे, सो इथे पी इज इक्वल टू 2 हे मागाशीच मी बोललो तुम्हाला, आणि एममध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाही. सो डेल्टा एम अपॉन एम. आता याच्यामध्ये काय झालं, मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास वरती असणार आहे आणि व्हॉल्यूम डिनॉमिनेटरला असणार आहे, पण त्याचा काही संबंध नाही, त्यांची पोझिशन डिनॉमिनेटरला कोण आहे आणि न्यूमरेटरला कोण आहे याचा काही संबंध नाही. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकातला एरर घ्यायचं आणि त्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. सो या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला मांडला आहे. सो हा फॉर्म्युला आपण समोर घेऊ आणि त्याच्यानुसार आपण काय करू, या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथे सबस्टिट्यूट करत जाऊ. आता इथे काय होणार आहे बघा, ही तुमची ओरिजिनल व्हॅल्यू आहे, म्हणजे ही समजा एलची व्हॅल्यू आहे आणि ही डेल्टा एलची व्हॅल्यू आहे. तसेच ही आरची व्हॅल्यू आहे, ही डेल्टा आरची व्हॅल्यू आहे. तसेच इथं ही एमची व्हॅल्यू आहे आणि ही डेल्टा एमची व्हॅल्यू आहे. हे तुमच्या लक्षातच आलं असेल. सो सुरुवात करूया आणि त्याचं सोल्युशन कसं येईल ते बघूया. तर हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला थोडासा मॉडिफाय इथे करावा लागतो, कारण हे काय मिळणार आहे आपल्याला, रिलेटिव्ह एरर, आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर पर्सेंटेज एरर. म्हणून जो काही मग व्हॅल्यू जी आलेली असेल, जो काही तुमचा रिलेटिव्ह एरर आलेला असेल त्याला फक्त आपल्याला काय करायचं आहे थोडक्यात, तर 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. 100ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे थोडक्यात 2 डेसिमल पॉईंट फक्त आपल्याला शिफ्ट करायचे आहेत. ओके, सो एकदम सिंपल आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करून घेऊ आणि मग पर्सेंटेज एररकडे जाऊ. ठीक आहे, सो फॉर्म्युला तुमच्या समोर ठेवतोय पर्सेंटेज एररचाच, आणि या ज्या व्हॅल्यू ज्या आहेत आता आपण बघितल्या त्या इथे सबस्टिट्यूट करू जाऊया आपण, आणि या सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळेल. आता हे जे उत्तरं जे आहेत प्रत्येक टर्म जी आहे ती आपल्याला लॉग टेबलने सोडवता येऊ शकते. लॉग टेबलने ते कशी काढायची याचा अभ्यास आपण बघितला एका स्पेशल व्हिडिओमध्ये, आणि तिथं मी तुम्हाला असं म्हटलं होतं की लॉग टेबलचा वापर केलाच पाहिजे असं नाही. तुम्हाला ती मुभा दिली आहे, जर तुम्हाला साध्या पद्धतीने भागाकार करता येत असेल तर तुम्ही ते करू शकता. ज्या वेळेला अवघड आहे साध्या पद्धतीने भागाकार करणं तेव्हा आपण ते करणार आहोत. एरवी आपण काय करतो, सरळ साधं कॅल्क्युलेटर घेतो, मोबाईल घेतो आणि त्याच्यावरती ते कॅल्क्युलेशन करतो, पण परीक्षेच्या वेळी तुमच्याकडे ते नसणार आहे. पण आता 4चा पाढा तुम्हाला येतोय असं असेल तर तुम्ही जर डायरेक्ट भागाकार केलात आणि उत्तर लिहिलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे लॉग टेबलचा वापर केलाच पाहिजे असं काही नाही आहे, हे लक्षात ठेवा. सो या पद्धतीने आपण डायरेक्ट याचं उत्तर लिहूही शकतो. बघा काय काय लिहू शकतो, जर हा भागाकार तुम्हाला नीट डेसिमल पॉईंट लक्षात घेऊन जर तुम्ही केलात, म्हणजे बघा 4ने शून्याला भाग लागत नाही म्हणून ते 0, त्यानंतर उतरून घेतलं 0, मग इथे 0 झाला, परत 0 उतरून घेतला, इथला 0, त्यानंतर परत 1 उतरून घेतला तरीही काही 4ने भाग लागत नाही म्हणून 0, मग 0 उतरून घेतला म्हणजे 4 दुणे 8, त्यातले 2 उरले, उतरून घेतलं 0 आणि मग 4 पंचा 20. सो या पद्धतीने सिंपल भागाकार आपल्याला करता येऊ शकतो. तसंच इथेही आपल्याला ते करता येईल, कारण इथे सुद्धा 2 इंटू 0.001 म्हणजे 0.002 होईल आणि डिवायडेड बाय 0.025. सो आपल्याला 25चा पण ॲक्च्युली पाढा येतोय, त्याच्यामुळे आपण त्याही पद्धतीने जर आपण सोडवलं, पॉईंट फक्त थोडेसे शिफ्ट करून घ्यावे लागतील आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल बघा, हे जर 3 पॉईंट आपण इकडे तिकडे शिफ्ट केले तर याचा अर्थ काय होईल, इथे 1 डिवायडेड बाय 25. सो 1/25 हा भागाकार तुम्हाला करून घ्यावा लागेल. सो या पद्धतीने तुम्ही ते करू शकता सिंपल. तसंच हे 2 पॉईंट इकडे जर तुम्ही शिफ्ट केले तर बरोबर ना, 1/625. आता तुम्ही 625चा पाढा काही येत नाही, सिंपल आहे, लगेच ते पटापट तुम्हाला त्याचा पाढा तयार करता येऊ शकतो. म्हणजे जर तुम्हाला लॉग टेबलचा वापर करायचा नसेल तर, नाहीतर तुम्ही लॉग टेबलचा वापर करून हे कॅल्क्युलेशन करू शकता. तो सिंपल तुम्हाला ही जी 3 उत्तरं मिळाली बघा, याचं उत्तर हे, याचं उत्तर हे आणि याचं उत्तर हे, तर या तिघांची बेरीज आपल्याला करावी लागेल. बेरीज करताना सुद्धा काय लक्षात ठेवायचं बघा, डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे. म्हणजे इथे हा 0.08 कसा लिहिणार तुम्ही, इथे पॉईंट, इथे 0.8, हा कसा लिहिणार 0च्या खाली इथे पॉईंट,
इथे 016 असं केल्यानंतर जी काही बेरीज येणार आहे ती प्रॉपर बेरीज घ्या. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलंच पाहिजे हे लक्षात ठेवा फक्त, आणि मग आपण ही बेरीज करू शकतो. सो बेरीज जर तुम्ही केली तर तुम्हाला हे मिळेल 0.08185 इंटू 100 आहेच. सो का, कारण हा जो मिळाला आपल्याला एरर तो रिलेटिव्ह एरर आहे आणि त्याला आपण 100ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला पर्सेंटेज एरर मिळतो. सो काय करणार, 100ने मल्टिप्लाय करणार म्हणजे 2 पॉईंट आपल्याला फक्त शिफ्ट करायचे आहेत. हा पॉईंट इथून इथे आणि इथून इथे. सो किती येईल, 8.185. सो पर्सेंटेज एरर आपला आलाय 8.185. सो फायनल आन्सर आपलं काय असणार आहे, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 8.185%. ओके. सो हे एक न्यूमेरिकल आपण यातलं बघितलं आणि आणखीन एक न्यूमेरिकल बघूया म्हणजे आणखीन जरा तुम्हाला कळायला मदत होईल. सो इफ द फॉर्म्युला ऑफ फिजिकल क्वांटिटी इज, सो एक फिजिकल क्वांटिटी घेतली आणि जिचा फॉर्म्युला काय आहे बघा, त्याने असं मेन्शन केलंय x इज इक्वल टू a⁴ b�3 डिवायडेड बाय c⁴ आणि d⁴. सो जे मगाशी आपण इंडेक्सच्या बाबतीत जे बोललो होतो तोच फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करावा लागणार आहे. ओके. आणि पुढे ते काय म्हणतात बघूया. अँड इफ द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट्स ऑफ A, B, C and D are 2%, 3%, 3% and 4% respectively, calculate percentage error in X. पेज नंबर 15 वरचं हे 14वं न्यूमेरिकल आहे. सो बघा ते काय म्हणतात त्यांनी असं म्हटलंय पर्सेंटेज एरर दिलाय त्यांनी प्रत्येक ह्याच्यामधला, बरोबर ना. म्हणजेच तो थोडक्यात जो आपल्याला डेल्टा ए जो घ्यायला लागेल तो म्हणजे पर्सेंटेज एरर. याचा अर्थ काय बघा, जर ए ची व्हॅल्यू 100 असेल तर याचा अर्थ डेल्टा ए किती असणार आहे, 2 असणार आहे, कारण इथे किती दिले 2%. ए साठी 2% आहे. तसंच बी ची व्हॅल्यू समजा जर 100 असेल, बरोबर ना, तर त्याच्यातला जो एरर आहे तो किती असणार आहे, 3 असणार आहे. 3% म्हणजेच 100 आला 3. ठीक आहे. सो तसंच सी साठी काय होईल, इथे काय होईल, जर सी ची व्हॅल्यू जर 100 असेल तर एरर किती असेल, 3 असेल. तसंच डी ची व्हॅल्यू जर 100 असेल तर तुमचा जो डेल्टा डी आहे किंवा जो एरर आहे तो किती असणार आहे, 4 असणार आहे. म्हणजेच 4/100. म्हणजे ह्याच व्हॅल्यूने ह्या प्रपोर्शनमध्ये मी म्हणतोय. म्हणजे जर 100 असेल तर 2 असं मी म्हणतोय. याचा अर्थ समजा 200 असेल तर तो 4 असेल. म्हणजे रेशो हाच राहील, 2/100 किंवा 3/100 किंवा 3/100 किंवा 4/100. सो फक्त आपल्याला हे इथे आपण सबस्टिट्यूट करणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर काही बघायचे नाहीत, आपल्याला यांची बेरीज करत जायची आहे. फक्त पॉवर आहेत त्या इकडच्या साईडला मल्टिप्लाय होतात, बरोबर ना. सो तो फॉर्म्युला जो आहे तो पुन्हा एकदा रिकॉल करूया. फॉर्म्युला काय होता बघा आपल्याकडे, डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू पी इंटू डेल्टा ए अपॉन ए प्लस क्यू इंटू डेल्टा बी अपॉन बी प्लस आर इंटू डेल्टा सी अपॉन सी. ओके. सो या केसमध्ये काय होईल बघा, तो फक्त जरासा मॉडिफाय करून घेऊया आपण. बघा, सो पर्सेंटेज एरर इथल्या केसमध्ये काय होईल बघा, 4 इंटू डेल्टा ए अपॉन ए, बरोबर आहे, कारण ही ए मधली व्हॅल्यू. इथे 4 का घेतलाय, कारण एचा इंडेक्स जो आहे तो किती आहे, 4 आहे. तसाच 3 इंटू डेल्टा बी अपॉन बी, बीचा इंडेक्स जो आहे तो आहे 3. तसाच प्लस 1/3 इंटू डेल्टा सी अपॉन सी, कारण सीचा इंडेक्स किती आहे, 1/3. सो 1/3 इंटू डेल्टा सी अपॉन सी प्लस 1/2 डेल्टा डी अपॉन डी, कारण का डीचा इंडेक्स किती आहे, 1/2. ओके. सो इंटू 100 केलं की आपल्याला पर्सेंटेज एरर मिळणार. सो डेल्टा ए ची व्हॅल्यू मी तुम्हाला मगाशी म्हटलं, डेल्टा ए जर 100 असेल तर हा किती असणार आहे, 2. तसं इथे हा 100 असला की हा किती असणार आहे, 3. त्यानंतर इथे सी जर का 100 असेल तर डेल्टा सी किती आहे, 3च असणार आहे. आणि डी जर 100 असेल तर डेल्टा डी किती असणार आहे, 4 असणार आहे. सो या पद्धतीने आपण सबस्टिट्यूशन करून टाकू. ठीक आहे. सो जो फॉर्म्युला जो आहे तो तुमच्या समोर एकदा आणलाय परत, आणि मग ह्या व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट करून टाकू. बघा काय काय केलंय, डेल्टा एची व्हॅल्यू आपण 2 सबस्टिट्यूट केली, इथे 100, इथे 3/100. इथे आपण काय केलं बघा, 1/3 ह्याला ब्रॅकेट टाकलंय, 1/3 इंटू 3/100 आणि हा 1/2 इंटू 4/100 इंटू 100. हे आपलं पर्सेंटेज एररसाठी आपण मल्टिप्लाय करतो तो मल्टिप्लाय. ठीक आहे. तर इथे काय होईल बघा, 4 दुणे किती होईल, 8. इथे 3 त्रिक 9 होईल. सो इथे 8/100, इथे 9/100, इथे 3 ला 3 कॅन्सल होईल म्हणजेच 1/100 आणि इथे
बे के बे 2 दुणे 4 म्हणजे 2/100 बरोबर ना. म्हणजे हे आपण कसं परत लिहू शकतो बघा, पर्सेंटेज एरर 8/100, 9/100, हे 3 कॅन्सल झाल्यावर 1/100 आणि हे बे के बे 2 दुणे 4 म्हणून 2/100 बरोबर आहे. आता छेद समानच आहे त्यामुळे फक्त आपण अंशाची बेरीज डायरेक्ट करू शकतो. म्हणजे किती होईल ती 9 8 17, 18 आणि 2 20, 20/100 गुणिले हे 100 म्हणजे मग हे 100ला 100 कॅन्सल होईल आणि मग पर्सेंटेज एरर आपला किती राहील 20%.